अजब रमा राघवची जोडी. राघव, ए राघव, राघव उठ लवकर, उठ 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 उठ. राघव, रमा काय करते इकडे तुझ्या खोलीत? हा, शोभतं का तुला हे? आणि तू तिला इथे येऊच कसं दिलंस? सांगतो चिडू नकोस. रमा मॅडम आजीच्याच खोलीत झोपल्या होत्या. रात्री आजीला बहुतेक काहीतरी स्वप्न पडलं. ती काहीतरी पंख्यावरची बाई वगैरे असं काहीतरी बडबडायला लागली. रमा मॅडम घाबरून इथे आल्या. अरे राघव, ते सगळं काहीही असलं तरी सुद्धा तुला माहितीये ना आम्हाला कळलं तर काय होईल. हा, तिला तू आधी इथून बाहेर काढ. आपण उठव तिला, चल. रमा, ए रमा, चल उठ लवकर उठ. रमा, 2 minutes, अभी 2 minutes please. अगं 1 मिनिट सुद्धा मिळणार नाहीये. उठ 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 उठ. रमा मॅडम उठा आता. अहो आज सुट्टी नाहीये, ऑफिसला जायचंय, उशीर होईल आपल्याला. चला उठा. जा जा जा, लवकर जा जा. राघव, तू इकडे इकडे. अगं काय चाललंय? ही मुलगी अल्लड आहे. तिला छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या गेल्या नाहीयेत, आपण पाहतोय ना. पण तुला तरी कळायला हवं होतं. ती मुलगी ज्या क्षणी या खोलीत आली त्या क्षणाला तू इथून बाहेर जायला हवं होतंस. वहिनी आई, त्याचा मी प्रयत्न केला नसेल का? कारण मॅडम खूप घाबरल्या होत्या. त्या मला सोडायलाच तयार नव्हत्या. म्हणून मी म्हणलं की यांना झोपू दे इथे. त्यांना झोप लागली की मी खाली जाईन. मलाच कधी झोप लागली मला कळलं. तरी आपलं नशीब की ह्यांना आणि आबांना नाही कळलं. आता काय झालं असतं. बरं जाऊ दे. पण राघव, इथून पुढे असं होता कामा नये. हा, हो. जा तू आवर, तुला ऑफिसला जायचंय ना. आणि ऐक, हे कोणालाही काही सांगू नकोस. हा हो. हा, घ्या मग. या मुलीचा बालिशपणा खूप महागात पडणार आहे. बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे याच्यावर. राघव सर, माझी ना झोपच नाही झाली. म्हणजे आधी तुमच्या आजींनी मला झोपू नाही दिलं आणि त्याच्यानंतर तुमच्या रूम मध्ये एसीच नाहीये, त्यामुळे मला नुसतं गरम होत होतं. तुम्ही एसी शिवाय कसं झोपू शकता हो? रमा मॅडम, सगळ्यांच्या घरी एसी असतो का? नसतात का? नाही म्हणजे माझ्या सगळ्या फ्रेंड्सच्या घरी एसी आहे. रमा मॅडम, भारतात अनेक लोकांना एसी परवडत नाहीत. अहो एसीचं जाऊ द्या, साधा पंखा आणि त्याचं येणारं बिल सुद्धा परवडत नाही. पण तुम्हाला तर एसी परवडेल ना? अहो, मला परवडेल, पण पैसे आहेत म्हणून काय ते वाया घालवायचे? उद्या काय परिस्थिती येईल सांगता येत नाही. अहो कित्येक लोकांवर तर अशी वेळ असते की त्यांना त्यांचं साधं घर सुद्धा परवडत नाही. अशा बेघर माणसांचा विचार करा, म्हणजे तुम्हाला एसीची कमतरता नाही जाणवणार. करेक्ट. आत्ता ना मला मॉर्निंग झाल्यासारखी वाटते. विचारा का? कसं आहे ना, सकाळपासून तुमचं लेक्चर नव्हतं ऐकलं ना मी, म्हणून मला चुकल्यासारखं वाटत होतं. पण आत्ता मी तुमचं लेक्चर ऐकलं ना, मला एकदम मॉर्निंग झाल्यासारखं वाटतंय. सॉरी, मी खूप लेक्चर देतो का रमा मॅडम? हो. यू नो व्हॉट, मी एक डायरी घेणार आहे आणि त्यात लिहून ठेवणार आहे छोटे गुरुजींचे गुड थॉट्स. मला सुविचार म्हणायचंय का? या बोलले, छोटे गुरुजी बोलले. गिरीश रावांना त्यांच्या मुलीची खुशाली कळवायला हवी. काळजीत असतील ते. गुड मॉर्निंग गजानन गुरुजी. सुप्रभात. मी आज तुम्हाला फोन करणारच होतो. तुम्ही तुमच्या लेकीची चौकशी करायलाच फोन करणार होतात ना? गिरीशराव, काही काळजी करू नका, इथे सर्व ठीक आहे. आमच्या घरातल्या स्त्रिया तिला काय हवं नको सगळं व्यवस्थित पाहत आहे. लेकीच्या आठवणींनी माझा जीव जरा वरखाली होत होता. पण गुरुजी, तुम्हाला खरं सांगू का, मला रमाची काळजी अजिबात वाटत नाही.
मला चांगलंच माहिती आहे की ती आमच्या घरी जितकी सेफ आहे त्याहूनही जास्ती ती तुमच्या घरामध्ये सेफ आहे. आणि तुमच्याकडे ज्या छान छान गोष्टी तिला शिकायला मिळणार आहेत त्या आमच्या घरामध्ये राहून तिला कदापि शिकणं शक्यच नव्हतं. गिरीशराव, तुमचा हा विश्वास मी फोल ठरू देणार नाही. हे बघा, शिस्त ही संस्कारांची पहिली पायरी आहे. रमाला शिस्त लावायला थोडा वेळ लागेल. काय, नवीन गोष्टी शिकवण्याआधी तिच्या मेंदूतल्या काही जुन्या गोष्टी आपल्याला पुसाव्या लागतील आणि मग नवीन दारं उघडी करावी लागतील. काय, आमच्या घरातल्यांशी जुळवून घ्यायला थोडासा वेळ लागणार आहे, पण सहवासाने संस्कार नक्की घडतील. तुम्ही काही काळजी करू नका. आता महिनाभर तरी मी तुम्हाला विचारायला सुद्धा येणार नाही की माझ्या लेकीला तुम्ही काय शिकवताय आणि कसं शिकवताय. माझा हिरा मी तुम्हाला सुपूर्द केलाय गुरुजी. आता त्याला छान पैलू पाडूनच परत पाठवा. गुरुजी, फक्त मी इतकं म्हणेन की काय, आमच्या रमाचा स्वतःच्या रागावरती बोलण्यावरती जरा ताबा नाही. म्हणजे मनाने खूप चांगली आहे ती, मनात तिच्या काही नसतं, पण अल्लडपणा, या अल्लडपणाच्या नादातच कदाचित ती तुमच्या घरातल्या मंडळींशी चुकीचं वागून जाईल. तसं झालं तर प्लीज मनाला लावून घेऊ नका. अगदी स्वतःची मुलगी समजून तिच्या चुका पदरात घ्या. हो, नक्कीच. हे बघा गिरीशराव, या चुका तिच्या हातून परत परत घडू नये असाच आपल्या दोघांचा प्रयत्न आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा. आपल्या प्रयत्नांना परमेश्वर नक्की यश देईल. काही काळजी करू नका तुम्ही. बरं, ठेवू मी आता? बरं, ठेव. पवित्रा, काय? अगं गजानन गुरुजींचा फोन होता. हा. म्हणाले रमा अगदी ठीक आहे, तिला सगळ्यांशी जुळवून घ्यायला वेळ लागतोय, पण गुरुजी म्हणाले की सहवासानं संस्कार नक्की घडतील आणि मुख्य म्हणजे रमा तिथे आनंदात आहे. ओ, हे असं म्हणाले का गजानन गुरुजी? म्हणजे अगदी डायरेक्टली या शब्दात नाही म्हणाले, पण ते सांगत होते की त्यांच्या घरातल्या सगळ्या बायका रमाची खूप काळजी घेत आहेत आणि त्यामुळे रमा खुश आहे. रमा खुश आहे असं ते म्हणणारच ना, कारण तिचे तिथे किती हाल होत आहे हे आपल्याला कळण्यात त्यांचं नुकसान नाहीये का? नुकसान कसलं? गिरीश, तो गजानन आहे ना, त्याने तुला बरोबर घोळात घेतलंय आणि तू त्याच्या जाळ्यात अडकलायस. कारण रमा नावाचं सोन्याचं अंड देणारी कोंबडी त्याच्या घरात आहे म्हटल्यानंतर ऑल इज वेल असं असल्याचं नाटक तो करणारच. कारण असं करण्यातच त्याचा फायदा आहे, तरच तो तुझ्याकडून पैसे उकळू शकतो ना. लावण्या, तू आता हे जे काय बोललीस ना, अगं त्यातला एक शब्द सुद्धा ऐकण्याच्या लायकीचा नव्हता. पण मला ना तुझ्याशी वादच नाही घालायचा, कारण तुझं डोकं आहे ना ते नेहमीच उलटच काहीतरी सांग. का बोललात लावण्यताई असं? वाईट वाटलं ना गिरीशला? ए, तुला कोणी विचारलंय? नाहीये ना आपला संबंध, त्या ठिकाणी बोलू नकोस. तुझं तोंड बंद करायला शिक. निघ ना आता, जा ना. रमा कशी असेल? बरी असेल ना ती? मला काही करून रमाला आज भेटायलाच हवं. वेट वेट वेट, नाही नाही नाही, पण त्याही आधी मला एक महत्वाचं काम करायचंय. अरे, संघवीकडून वसुली झाली का नाही? अरे मग तुम्ही काय माशा मारताय काय? हे बघ, उद्या सकाळपर्यंत माल मिळाला नाही ना तर सोलून काढ त्याला. ओके ओके, या उद्या 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 बोलू. या. हॅलो. काय रे मंदार, काय झालं? टेन्शन मध्ये दिसतोय. सगळं ठीक आहे ना? काय नाही ग, बिझनेस असंच. बिझनेसही आता वाढायला लागलाय, म्हणून मी विचार करतोय की वरुण आणि रमाचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी लग्न म्हणजे सुद्धा एक बिझनेस प्रपोजल आहे का? नॉट एक्झॅक्टली, म्हणजे अगदी तसंच नाही, पण रमा गिरीशच्या एम्पायरची वारसदार आहे, त्यामुळे ह्या लग्नाचा आपल्या बिझनेसला थोडा तरी फायदा होईलच ना.
कमॉन मंदार, नाती जोडताना ना या सगळ्याचा विचार नाही करायचा. लग्न करताना ना फक्त प्रेम असलं पाहिजे. हाय हागरी, पण थोडासा प्रॅक्टिकल विचार करायला काय हरकत आहे? म्हणजे हे बघ, आपण रमाचं वाईट तर काहीच बघत नाही. वरुण सारखा नवरा आणि तुझ्यासारखी सासू तिला मिळाल्यावरती सुखी असणारच आहे. मंदार, मला ना फक्त माझ्या मुलाचं सुख पाहिजे. That's it. होणार होणार, दोघंही सुखी होणार. सध्या त्यांचे डेट्स चालू आहेत, पण वरुण फॉरेनला जायच्या आधी दोघांच्या लग्नाचा पार उडवून देऊया. नक्कीच. रमा, तुझ्यासाठी कॉफी केली आहे. आई, हिला कॉफी अशी हातात द्यायची नाही असं ठरलं होतं ना आपलं. करेल अगं तिची ती. श्रुती गप्प बस. एक मिनिट, तुला तुझा चहा तुझ्या हातात मिळाला ना, मग तू काय बोलतेस? कारण माझ्यावर स्वअन्नाचा संस्कार करण्याची गरज नाहीये. मला सगळा स्वयंपाक येतो. आणि तुला साधं पाणी सुद्धा गरम करता येत नाही. श्रुती बास, गप्प बस. रमा, धर कॉफी. अगं रमा, सांभाळून ना. सॉरी, पण आता तुम्ही मलाच साफ करायला लावणार ना. माझ्याकडून सांडली म्हटल्यावर तुमचा रूल असेलच की ही कॉफी मीच पुसायची. हो रमा, असू दे, मी नंतर घेईन पुसून. तू कॉफी पी. काय डमे, काल मस्त झोप लागली ना, गाढ शांत अशी. पण आजी, तुमच्या घोरणामुळे तिची जरा नीट झोप झाली नसेल ना. बिचारी रमा. राघवा, रमाला आईच्या खोलीत झोप येत नसेल तर तिची दुसरी व्यवस्था करा. हो आबा. आणि हो रमा, मी तुझ्या बाबांशी बोललोय. तुझी खुशाली त्यांना कळवली. बरं आई, मी आवरतो आता, ऑफिसला जायचं ना. बर. रमा मॅडम, तुम्ही आवरून घ्या, एकत्रच जाऊया ऑफिसला. उशीर नको. माधव, अश्विनी, या बसा ना. अश्विनी, बऱ्याच दिवसांनी आलीस, कशी आहेस? हा, बऱ्याच म्हणजे 2-3 दिवसांनी. ते सगळं जाऊ द्या. आधी मला सांगा, ही मुलगी इथे काय करते? मुलगी? मुलगी काय? ही बया इथे काय करते ते विचारा. आधी दारू पिऊन अंगणात तमाशा केला आणि आता थेट घरातच घुसलीस. एक्सक्यूज मी, जस्ट अ मिनिट. हे घर तुमचं नाहीये, मग तुम्ही कशाला बोलताय? आता तुझं तरी कुठे आहे हे घर? तुझं तर नाहीये. तुला ऑफिसला जायचं ना, जा पटकन. हा हा, चल मी तुला दाखवते कुठे काय ठेवलंय. चल चल, ये ये, चल जा. सांभाळ सांभाळ. हो. अरे मला उत्तर द्या. माधव मामा, मी सांगतो. राघव, राघव, तुला तयारी करायची आहे ना, तू सुद्धा जा बाय. माधव मामा, आलोच. थोडी घाई आहे. आई, हो. अरे माधव, बस ना. ताई, आधी मला सांग, हा सगळा प्रकार आहे काय? गजानी या मुलीला या घरात राहायची परवानगी दिली आहे आणि आम्ही कोणीच काहीच करू शकलो नाही. अरे अरे हो, आणि रमा परांजपे महिनाभर इथेच राहणार. ह्यांनी निर्णय घेतलाय. पण असं कसं चालेल? काय गरज होती असं ठरवायची? आता मी काय करू? भरल्या घरात रडायला काय झालं? भाऊजी, अहो, या वाह्यात मुलीला तुम्ही घरात राहण्याची परवानगी कशी दिली? फक्त काही दिवसांसाठी. माधवा, रमावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे मी.
तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका आणि त्यात पडवू नका. अश्विनी मी बघते. अगं सगळं कॉफीत पाय देऊन गेल्या. अश्विनी अश्विनी अगं काय जरा तू अशी रडतेस का? मग मी काय करू आत्या? तुम्हीच सांगा ना. ती रमा परांजपे एरवी कोणाला नजरेसमोर सुद्धा नको असते ना, आणि आता थेट घरात घेतलं तिला. अगं परिस्थितीच तशी होती, ह्यांचा नाईलाज होता आणि रमा फार दिवस नाही राहणार आहे इथे. मग थोडे दिवस तरी का? कशासाठी? तुला कोणालाच हे खटकत नाहीये का? मला एकटीलाच खटकतंय. हे बघ अश्विनी, रमा इथे येऊन राहिलेली आम्हालाही फारसं पटलेलं नाहीये, आवडलेलंही नाहीये. पण ह्यांनी निर्णय घेतलाय आणि ह्यांच्या निर्णयाचा आदर आपण करायलाच हवा. राघवरावांच्या घरात दुसरीच कोणीतरी मुलगी येऊन राहिलेली मला नाही आवडणार. वा वा, फक्त राघवच राहतो का या घरात? आम्ही कोणी राहत नाही? तेव्हा मनात असले भलते सलते विचार आणू नकोस, कळलं? माझ्या मनात आता वेगळ्याच शंका येते. तिथल्या तिथेच थांबव. तुझ्या मनातली भीती अजिबात खरी ठरणार नाही. आता छान हसून दाखव बरं मला. छान हसून दाखव, ना तर मी चिडेन, रागवेन. शाबास, कसं छान दिसतंय माझं बाय. आता एक काम कर, थोडंसं खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. त्या डिश आण बरं, माधवलाही भूक लागली असेल ना. हो. आबा येतो, आई येतो ग, वहिनी आई येतो, आजी. राघव, ही माझी गाडी घेऊन जा, सदाफुली मी गॅरेजमध्ये दिली. अच्छा, तर पण तुला लागणार नाही ना? नाही. चला रमा मॅडम, तुम्ही काहीतरी विसरताय. ज्वेलरी, पर्स, सगळं काही आहे. मी काही नाही विसरत आहे. असं नाही, आपल्या घरातले नियम आहेत की नाही? घरातून बाहेर पडताना निरोप घेऊन बाहेर पडायचं. अहो पण राघव सर, आता आपण ऑफिसला चाललोय हे सगळ्यांना माहीतच आहे ना. तरीही आपण आपल्या धुंदीमध्ये तरा निघून जायचं नाही. कसं आहे रमा बाळा, घरातून बाहेर पडताना घरातल्या माणसांचा नीट निरोप घेणं म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेण्यासारखंच आहे. आणि तसं केल्याने घराबाहेरच्या संकटांपासून आपलं रक्षण होतं आणि दिवसभर घरातल्यांचे चेहरे आपल्या डोळ्यांसमोर असतात. एक्सक्यूज मी, ते गजानन गुरुजींचा मोठा मुलगा, ते तुम्ही ओळखता का त्यांना? म्हणजे ते या मंदिरातच असतात. हो ना, मंदिरातच असतात ते कार्तिक गुरुजी ना. हो बरोबर बरोबर, कार्तिकेय गुरुजी. येस, हेच काय ते बघा स्टॉलवरती उभे आहेत ते. ओ येस, थँक्यू. एक्सक्यूज मी, कार्तिकेय गुरुजी. हो, लावण्यपर्यंत मॅडम, नमस्कार. नमस्कार मॅडम, आलं लाभ आमचे. तुम्ही इथे? तुम्ही मला ओळखता? हो, ते काय विचारणं झालं. अहो मी चांगलंच ओळखतो तुम्हाला. गिरीश सर पण घरी आलेले. नमस्कार मॅडम. नमस्कार. रमा आणि राघवला एकमेकांपासून कायमचं दूर करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. येस लावण्या.